नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही आता थंबनेलमध्ये बघताय आणि सर्वांना माहीत होतं की जी 14 तारीख आहे 14 फेब्रुवारी या दिवशी काय होणार होतं, आपली WRDची जी आहे सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा आपण ज्याला फायनल रिस्पॉन्स शीट पण म्हणू शकतो, ती येणार होती आणि ती आलेली आहे। आय होप सर्वांनी ती डाउनलोड केलेली असेल आणि सर्वांनी आपापले मार्क्स टॅली केले असतील। तर या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे पॉईंट कव्हर करणार आहोत। मेरिट लिस्ट कोणत्या दिवशी येणार, कट ऑफ किती जाऊ शकतो आणि नॉर्मलायझेशनबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। तर माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण आपण बघितलं आहे मी की स्वतः की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे तिथे मेसेजेस होते आणि यूट्यूबवरती पण जे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यावरती पण जे WRD रिलेटेड मी जो एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला होता तिथे पण बरेचसे कमेंट्स येत आहेत। ओके, तर हे सर्व पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्हाला जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे। ओके, तर चला आता सुरुवात करूया। तर हे बघा मित्रांनो, ही आहे WRDची जाहिरात आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पदे किती होती। तर वेगवेगळ्या पदांसाठी इथे एक्झाम झालेली होती। त्याच्यामध्ये आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती। त्याच्यानंतर आपण सर्व जे आपले विद्यार्थी आहेत ते काय सेकंड रिस्पॉन्स शीटचा वेट करत होते आणि ती रिस्पॉन्स शीट पण आलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला इथे कमेंट पण करायचं की तुम्हाला किती मार्क्स मिळाले। ओके, याच्यावरून आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया पण येऊन जाईल की एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो। ओके, तर हे सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन करू शकता आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही इथे विचारा। मी प्रत्येक कमेंटचं 100% उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे। तर आपण ते परिपत्रक पण बघूया जे WRD तर्फे आलेलं आहे आणि सर्व पॉईंट्स इथे आपण कव्हर करणार आहोत। तर बघा, आपण हे सर्व पॉईंट्स कव्हर करणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला विनंती आहे की जर चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम पीपलसोबत तुम्ही शेअर करू शकता। तर WRD बद्दलची जी अपडेट सांगतो मी त्या आता बघा, ज्यांनी डाउनलोड नाही केलेलं आहे तर तुम्ही डाउनलोड करा। या प्रकारे सर्वांना मेसेज पण येत आहेत आणि ईमेलमध्ये पण तुम्ही ईमेल बॉक्समध्ये जर चेक केलं तर WRD तर्फे ईमेल पण येत आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपली ॲन्सर की आपली जी रिस्पॉन्स शीट आहे सेकंड रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्यायची। ओके, त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर जे परिपत्रक आलेलं आहे आपण त्याचा परिपत्रक बघणार आहोत। याच्यामध्ये आता वॅकन्सी वगैरे एकदा तुम्ही बघून घ्या, त्यासाठी मी ही जुनी जाहिरात दाखवतो आहे। तर ही संपूर्ण जाहिरात होती। तर आता आपण मी तुम्हाला चला डायरेक्ट घेऊ। तर बघा, हे ते परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये सर्व माहिती इथे दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती वाचू शकता। याच्यामध्ये इतकं डिटेल काही सांगण्यासारखं आहे नाही, फक्त आपल्याला काय पाहिजे होती, आपल्याला एक डेट पाहिजे होती की मेरिट लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते। तर मला मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळत आहे की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये पण आपली फायनल मेरिट लिस्ट येऊ शकते। ओके, आणि फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने येईल तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे। ओके, नॉर्मलायझेशन कोणत्या पोस्टचं होणार आहे आपण ते पण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। तर ही संपूर्ण डिटेल एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या। याच्यामध्ये तेच सांगितलं मी जे याच्या आधी सांगितलेलं। ओके, आणि याच्यानंतर बघा कोणत्या पोस्टमध्ये म्हणजे कोणत्या पोस्टसाठी किती मार्क्स म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्शन किती व्हॅलिड होते, त्याच्यानंतर किती आन्सर की चेंज झाल्या, मल्टिपल करेक्ट म्हणजे ऑप्शन कुठे कुठे होते आणि कुठे कुठे फुल मार्क्स देण्यात आले, ही एक संपूर्ण डिटेल इथे देण्यात आलेली आहे। तर एक चांगला उपक्रम आहे याच्यामध्ये। याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना काय होतं आपल्याला की एक ट्रान्सपरन्सी मेंटेन होते। तर अशा प्रकारे विविध पोस्टसाठी जसं इथे बघू शकता तुम्ही पोस्टचं नाव, याच्या प्रकारे इथे व्हॅलिड ऑब्जेक्शन इतके होते। ओके, आणि टोटल 82 व्हॅलिड ऑब्जेक्शन इथे प्राप्त झालेले होते। त्याच्यानुसार इथे यांनी परत विथ यांनी आन्सर की ओके क्वेश्चन ID सहित यांनी ॲक्शन काय काय घेतलेलं आहे, किती करेक्टेड आन्सर की दिलेली आहे, ही संपूर्ण डिटेल इथे दिलेली आहे। तर ही पण तुम्ही माहिती इथे वाचू शकता। आता राहिला प्रश्न, ज्या प्रकारे आपण थंबनेलमध्ये कव्हर केलेला आहे, एक पॉईंट होता मिस झालेला आहे तर तो हा आहे की आपला आन्सर की। ओके, तर कट ऑफ किती जाऊ शकतो याच्याबद्दल आता बघा, मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला WRDच्या एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल, पण इथे सांगू इच्छितो जर तुम्ही जर तुमच्या ती मिक्स पोस्ट असेल जसं कालवा निरीक्षक, दप्तर कारकुनी TC, तर याच्यामध्ये जर तुम्हाला मित्रांनो 160 अबोव जर असतील तर तिथे तुम्ही सेफ स्कोर समजा आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हा पॉईंट राहिलेला होता। ओके, नॉर्मलायझेशन आता आपण पॉईंट कव्हर करू। तर नॉर्मलायझेशन कोणत्या पोस्टचं होणार आहे ते आता आपण इथे सांगतो मी तुम्हाला। तर बघा, नॉर्मलायझेशनचं असं असते, तर ज्या ज्या एक्झाम तुमची नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम झालेली असेल, याच्या आधी पण बऱ्याचदा मी बोललेला आहो, तर जिथे जिथे नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे, जसं आता कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून ते ज्या पोस्ट होत्या, ज्या 3 कॉम्बिनेशनमध्ये पोस्ट होत्या, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे, 3 ते 4 दिवस एक्झाम चालली, तर त्याच्यामध्ये 100% नॉर्मलायझेशन होणार आहे। ओके, आणि आता नॉर्मलायझेशन किती होईल ते तर आता वेळ आल्यावरच कळेल।
पण आय होप याच्यामध्ये तुम्हाला जास्त डिफरन्स बघायला नाही मिळणार. जसं तलाठीमध्ये झालं त्याप्रकारे इथे नॉर्मलायझेशन व्हायला नको अशी सर्वांची इच्छा आहे. तर हार्डली पकडून घ्या तुम्ही 6 to 7 मार्क्सचे चेंजेस इथे बघायला मिळतील. तर ते काठिण्य पातळीवरती सर्व डिपेंड असते. तर नॉर्मलायझेशनबद्दल पॉईंट कव्हर झाला मित्रांनो. नॉर्मलायझेशन होणार आहे, पण ज्या पोस्टमध्ये नंबर ऑफ शिफ्टमध्ये एक्झाम झाली आहे तिथेच. बाकी जशा पोस्ट आहेत जसं असिस्टंट ड्राफ्ट्समॅन आहे, इथे एका शिफ्टमध्ये एक्झाम झालेली होती. त्याच्यानंतर स्टोअर कीपर आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये कुठेही नॉर्मलायझेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही, जे ॲज इट इज मार्क तिथे असणार आहेत. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमची पोस्ट, ओके, परत एकदा लक्ष द्या काळजीपूर्वक, तुमची पोस्ट, मार्क्स, तुम्हाला मिळालेले फायनल मार्क्स आणि तुम्ही इथे कॅटेगरी मेन्शन करा आणि कोणत्या विभागासाठी फॉर्म भरलेला होता तो मेन्शन करा. म्हणजे जेणेकरून तुम्हालाच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स रीड करून तुम्हाला काय होईल, एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कोणत्या कॅटेगरीचा किंवा कोणत्या पोस्टचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर ऑलमोस्ट इथे आपण सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये जर तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. आणि परत एकदा एक विनंती आहे मित्रांनो, आपले आता 4K सबस्क्रायबर झालेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं आपलं टार्गेट होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत आपले 5K सबस्क्रायबर झाले पाहिजेत. तर तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. आता मी इतक्या तळमळतेने तुमच्यासाठी अपडेट्स घेऊन येतो मित्रांनो. तर तुम्हाला पण इथे मला म्हणजे सपोर्ट करायचा आहे आणि मी सर्व पॉईंट इथे कव्हर केलेले आहेत. मेरिट लिस्ट कधी येणार, तर येणाऱ्या 4 ते 5 एकदा परत रिवाईज करून घेतो. फायनल निकाल आलेला आहे. मेरिट लिस्ट जी आहे आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये बघायला मिळेल. जशी अपडेट आली तशी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येईल. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. कट ऑफबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला एक्सपेक्टेड, पण तरी इथे पण मी पॉईंट कव्हर केलेला आहे की जी म्हणजे कंबाईन जे पेपर झाले, ज्या म्हणजे कॉम्बो टाईप जे पोस्ट होत्या, तर त्याच्यामध्ये 160 प्लस जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही स्वतःला सेफ समजा. आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनबद्दल पण अपडेट दिलेली आहे. तर या संपूर्ण अपडेट आता मी इथे कव्हर केले आहेत. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचा. प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो. ही आपल्या चॅनलची खासियत आहे. तर हीच अपडेट होती मित्रांनो. आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.